कथेचं नाव मुक्ती. लेखक संजय महिपती पाटील. खोलीतल्या खिडकीच्या फटीतून पडणारं ते छोटंसं प्रकाश किरण मागील 4 दिवसापासून माझ्यासोबत जणू लपंडावच खेळत होतं. सकाळ झाली की अलगद खोलीत प्रवेश करायचं आणि संध्याकाळी निघून जायचं. दिवसभर माझी नजर त्याच्यावरच खेळलेली असायची. बाहेरच्या हालचालींचा कानोसा घेत कोणीतरी येईल आणि माझी या नरकातून मुक्तता करेल या आशेवर 4 दिवसापासून मी या खोलीत पडून होतो. अगदी निपछेद 4 दिवसापैकी खोलीतला तो पहिला दिवस अजून माझ्या नजरेसमोर जसाच्या तसा दिसतोय. त्या दिवशी मला तिची खूप आठवण येत होती. मी माझ्या बापाला पाहिल्याचं मला कधीच आठवत नाही, कारण मी अगदी 3-4 वर्षाचा असताना बाबूभाईच्या दारूच्या अड्ड्यावरील ती विषारी दारू पिऊन तो गेला. लहानपणी मला जसं कळायला लागलं तसं या खोलीतच तिचं अस्तित्व भरलेलं असायचं. हो, माझ्या आईबद्दलच बोलतोय मी. ती असताना मला माझा बाप कधीच आठवला नाही. तिनं कधी तो आठवू दिलाही नाही. त्याच्या विचारांचा, त्याच्या सवयींचा लवलेश तिला या घरात नको होता. म्हणूनच त्याचा एखादा फोटो सुद्धा तिनं घरी ठेवला नव्हता. ती होती तोवरच मीही होतो. 3 वर्षापूर्वीच ती मला पोरकं करून अचानक कायमची निघून गेली. ती गेली आणि तिच्या सोबतच माझ्यातला मी पण गेला. राहिलं ते फक्त एक शरीर आणि शरीराच्या काही गरजा. त्याला लाज असते, म्हणून मग लाज झाकण्यासाठी कपडा लागतो. त्याला तहान लागते, भूकही लागते, पण तहान आणि भूक भागवण्यासाठी पैसा लागतो आणि पैसा मिळवण्यासाठी हाताला काम लागतं. तेच तर मिळालं नाही माझ्या बापाला आणि मला सुद्धा. मग चोऱ्या केल्या, मारामारी केली, पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मग माझ्या बापाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या त्या बाबूभाईनंच मला सोडवून आणलं. त्याच्याच दारूच्या धंद्यावर काम दिलं, जेवण दिलं, लाज झाकण्यासाठी कापड दिलं आणि जसं माझ्या बापाच्या सरणाला कफन दिलं, लाकडं दिली, तसं आज माझ्याही प्रेताला देईल याची मला खात्री आहे. आज तिच्या आठवणीत वाहत गेलो आणि पीत गेलो. आज मला तिच्या आणि माझ्यामध्ये कोणी नको होतं. म्हणूनच खिडकी दरवाजातून व्यवस्थित बंद करून घेतला होता. आज तिच्या कुशीत झोपून तिच्याशी खूप बोलायचं होतं. ती आली अगदी नेहमीसारखी. खूप बोललो तिच्याशी, हसलो, रडलो आणि बोलता बोलता मध्यान रात्र होऊन गेली. ती जायला निघाली. मी धडपडून उठलो तिचा सफेद पदर पकडण्यासाठी, पण व्यर्थ. खिडकीतल्या फटीतून जाणाऱ्या प्रकाश किरणासारखी तेही निघून गेली. तिचा पांढरा शुभ्र पदर अलगद माझ्या हातातून सुटला आणि मी धाडकन पाठीमागं पडलो. मस्तकात एक जोरात कळ उठली आणि माझं शरीर शांत होत गेलं. डोक्यातून उष्ण रक्ताची धार वाहत वाहत जमिनीवर पसरत गेली आणि मी एका गडद अंधारात सामावत गेलो. दुसरा दिवस उजाडला. रात्र आणि दिवस कळायचं फक्त त्या खिडकीच्या फटीतून येणाऱ्या किरणामुळं. जसा त्या किरणाने खोलीत प्रवेश केला, त्या प्रकाशात जमिनीवर पडलेला मीच मला दिसलो. डोक्यातून वाहत गेलेली ती रक्ताची धार जवळच एका खोलगट भागात जमिनीवर साठून ती सुकलेली दिसत होती. त्यावर माशांचा थवा बसून भिनभिनत होता. मला आश्चर्य वाटत होतं त्या माशांचं. आज त्या इतक्या धीट कशा झाल्या होत्या? काही तर चक्क माझ्या उघड्या नाका तोंडात घुसत होत्या, तर काही डोळ्यात सुद्धा. माशांना हाकलण्यासाठी मी पापण्यांची उघडझाप करण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. मग हात उचलण्याचा प्रयत्न केला, पण नुसताच हात उचलल्याचा भास झाला. एकही माशी उठली नाही माझ्या अस्तित्वाला. ना माझं शरीर प्रतिसाद देत होतं, ना माशा दाद देत होत्या. माशा मला कुरतडत होत्या,
पण वेदनाही होत नव्हत्या. माझ्या कोरतडत चाललेल्या शरीराकडं पाहत पाहतच ती प्रकाश किरणं त्या खिडकीच्या फटीतून मला एकट्याला त्या काळ्या कुट्ट अंधारात सोडून परत खोली बाहेर निघून गेली होती. तिसऱ्या दिवशी गलीत सकाळी चहल पहल ही सुरू झाल्याचा स्पष्ट अंदाज येत होता. खोलीत मात्र असह्य असा खुजट वास पसरला होता. पण दार आणि खिडकी बंद असल्यानं ती दुर्गंधी खोलीतल्या खोलीत भरून राहिली होती. खिडकीच्या फटीतून हळुवार प्रकाश किरण डोकावताच मी मोठ्यानं किंचाळलो. माशाने माझं संपूर्ण डोळंच कुरतडून टाकलं होतं. आज माझ्या शरीराची बारीकशी हालचाल जाणवली म्हणून बघितलं तर माझ्या संपूर्ण शरीरावर सफेद किड्यांची वळवळ सुरू होती. माझ्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत किड आणि माशांचंच राज्य होतं. मी जोर जोरात ओरडून मदतीसाठी आवाज देत होतो, पण माझा आवाज तिथंच विरून जात होता. खोलीच्या बाहेर नेहमीचीच गर्दी गोंधळ होता, पण मला या दुर्गंधीपासून आणि या किड्यापासून मुक्ती देणारा कोणीच नव्हता. आज माझा मलाच खूप राग आला होता. दाराला आणि खिडकीला आतून कडी लावली नसते तर कदाचित बाहेर वाहणाऱ्या वाऱ्यानं दार किंवा ती खिडकीची तावदानं उघडली तर असते आणि मोकळ्या प्रकाशात एक मोकळा श्वास घ्यायला मिळाला असता. आज परत मला एकट्याला सोडून ती प्रकाश किरण निघून गेली होती. खोलीत काळ्या कुट्ट अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. अंधाराचा एक फायदा व्हायचा मला. माझं शरीर दिसणं बंद झालं की माझ्या शरीराची मला भीती वाटणं बंद व्हायचं. फक्त काय तो किड्यांच्या कुरतडण्याचा आवाज आणि त्या माशांची भुणभुण एवढंच कानावर पडायचं. माझ्या शरीराच्या कोजलेल्या वासाची आता मला सवय झाली होती. विचारांच्या तंद्रीत आजची रात्र कधी सरली कळालंच नाही. छतावर ओरडणारं कावळं 4था दिवस उजाल्याचं सांगत होतं. खोलीत प्रकाश किरणासोबतच लोकांची कुजबूज कानावर पडत होती. कदाचित 4 दिवसापासून माझ्या बंद खोलीचं ते कुतूहल कोणा शेजाऱ्याच्या मनात जागलं होतं. कुतूहल आणि कुजबूज वाढत गेली. कोणीतरी पोलिसांना फोन केला. अर्ध्या तासात पोलीस आले. आजचा दिवस माझ्या मुक्तीचा होता कदाचित. 4 दिवसापासून बंद खोली जीव गुदमरून गेला होता. अंगावरचं किडं मला खाऊन खाऊन आज सुस्तावलं होतं. अंगावरील उरलं सुरलं मांस विरघळून त्याचं पाणी झालं होतं. बाहेरच्या हालचालींचा कानोसा घेतला असता कोणीतरी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होतं. आणि 4 दिवसापासून ज्या क्षणाच्या आतुरतेनं मी वाट पाहत होतो तो क्षण आला होता. दरवाजा उचकटून कुणीतरी हळूच ढकलला होता. दरवाजा उघडताच खोलीतला अंधार गायब झाला होता. मोकळ्या हवेनं आणि लख्ख प्रकाशानं खोली उजवून निघाली होती आणि खोलीतली ती दुर्गंधी मुक्त झाली होती. एखाद्या जंगली श्वापदासारखी मोकळी जागा दिसत तिकडं ती उधळत होती. 4 दिवसापासून मला कुरतणारं ती किडं आज खोलीत प्रकाश पडताच माझ्या शरीरात जागा मिळेल तिथं घुसून लपत होतं. इतक्या वेळ कुतूहलानं ती जमलेली गर्दी दुर्गंधीनं नाक तोंड दाबून पांगली होती. मला त्या पोलिसांचं कौतुक वाटलं. ते बिचारे त्यांचं काम करत होते. थोड्या वेळानं माझ्या नात्यातलं काही जण आले. नाका तोंडावर रुमाल धरून लांबच थांबले. माझ्या मरण्याचं कुणाला कौतुक नव्हतं की दुःख. पोलीस गर्दीला विचारत होते, याच्या मरणाबद्दल कुणाला काही माहिती आहे का? कुणावर संशय का? गर्दी शांतच होती. मी मात्र ओरडून सांगत होतो, अरे अरे त्या बाबूभाईचं नाव कुणीतरी सांगा. विषारी दारू तयार करतोय तो. माझ्या बापाच्या मरणालाही तोच कारणीभूत होता. माझ्या हाताला काम न देणाऱ्या व्यवस्थेला सुद्धा जाब विचारा साहेब. चांगल्या औषध उपचाराविना अवेळी गेलेला माझ्या आईचा गुन्हेगार कोण आहे तेही शोधा साहेब, शोधा. त्या सर्वांना पकडा. माझ्या मृत्यूला तेच सगळेच जबाबदार आहेत. मी जीव तोडून सांगत होतो, पण माझं कोणीच ऐकत नव्हतं. इतक्यात
गर्दीतून कुणाच्या तरी रडण्याचा आवाज माझ्या कानावर पडला. तो माझा एक जिवलग मित्र होता, बाबूभाईच्या धंद्यावर माझ्यासोबत काम करणारा. आजपर्यंत माझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी असणाऱ्या माझ्या एकुलत्या मित्राचा मला गर्व वाटला. ज्या शरीराची मला किळस वाटत होती, ते किड्याने भरलेलं माझं शरीर माझ्या मित्रानं आणि माझ्याशी कोणतंही नातं नसणाऱ्या त्या पोलिसांनी एका चादरीत बांधून सरकारी दवाखान्यात आणलं होतं. पण अजून मला त्या शरीरातून मुक्ती मिळाली नव्हती. पोलिसांचं लिहिणं संपलं होतं. आता डॉक्टरांनी येऊन माझ्या छिन्न विच्छिन्न देहाला आलटून पालटून सर्टिफिकेट भरलं. तेव्हा कुठं मी सुस्कारा सोडला. माझ्या नात्यातल्याने कुणीच माझं शरीर स्वीकारलं नाही. माझी प्रेत यात्रा सरकारी दवाखान्यातून ॲम्ब्युलन्समधून स्मशानात आली. माझ्या नशिबात 4 खांदेकरी सुद्धा नव्हतं. पण स्मशानात लागणाऱ्या सगळ्या साहित्याची सोय आज सुद्धा बाबूभाईनंच केली होती. बॉडी स्मशानाच्या कट्ट्यावर ठेवून माझा मित्र माझ्यासाठी सरण रचत होता. शेजारीची एक दुसरी चिता जळत होती. त्या चितेच्या धकीमुळं माझ्या शरीरातल्या किड्यांची धावपळ उडाली होती. कदाचित ते दुसऱ्या शरीराच्या शोधात आहेत असा भास झाला मला. या समाजात बाबूभाई सारख्या माणसांना सांभाळणारी व्यवस्था आहे. तोपर्यंत ही किडं उपाशी मरणार नाहीत. शरीरांची कुठं कमी आहे. माझा बाप गेला, माझी आई गेली, मीही गेलो. कदाचित उद्या माझा मित्र जाईल, परवा आणखी कोणीतरी. अर्ध्या तासानं माझं ते शरीर जळून राख झालं होतं. डबडबलेल्या डोळ्याने माझा जिवलग मित्र माझ्या राखीकडे पाहत होता आणि पोलीस त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याचं सांत्वन करत होता. त्या दोघांनी माझ्या चितेला शेवटचा हात जोडून अखेरचा निरोप दिला होता. माझ्या आईच्या भेटीसाठी आतुर झालेलं माझं मन त्या दोघांसाठी भरून आलं होतं. मला मुक्तीच्या वाटेवर पोहोचवून परतलेल्या त्या दोघांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी शेवटपर्यंत पाहत होतो.